त्यानंतर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय आणि खरोखर एक महत्त्वाची बाब जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भातली तक्रार जोडण्यात आलेली होती आणि ही तक्रार ज्यांच्याकडून करण्यात आलेली होती ज्यामुळे हे संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे ते खुद्द स्वतः तक्रारदार आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत। थेट मी आपल्याकडे येईल। तक्रारीमध्ये काय म्हटलेलं होतं त्यानुसार होणारी कारवाई आपल्याला योग्य दिसतेय का? आता दुसऱ्यांदा मंत्रिपद जाण्याची वेळ ही कोकाटेंवर आलेली आहे। मला आपल्याकडून जाणून घ्यायचं असं आहे की या प्रकरणामध्ये जेव्हा कनिष्ठ न्यायालयाचा निकाल झाला तेव्हाच खरं तर ही कारवाई व्हायला पाहिजे होती। ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी सदर न्यायालयामध्ये अपील दाखल केलं। या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं, पण त्यानंतर सत्र न्यायालयाने सुद्धा ती शिक्षा कायम ठेवलेली आहे। बरं। दुःखद गोष्ट ही आहे की सत्र न्यायालयाने पार्टली त्यांचं अपील अलाव केलं। पार्टली अपील अलाव करताना त्यांना एकीकडे शिक्षा पण ठोठावली आहे, बरोबर। दुसरीकडे त्यांना या सदनिका रिटेन करण्याची परवानगी दिली आहे। म्हणजे ज्या गुन्ह्यासाठी तुम्ही त्यांना शिक्षा देत आहात त्या सदनिका ते रिटेन कसे करू शकतात? मला हा निर्णय काही कळत नाहीये सध्या। आणि या नक्कीच अंजलीजी, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतायत की एका बाजूला यातून परतीचा मार्ग जरी थेटपणे दिसत नसला तरी देखील ज्यावेळेला मोठमोठाले मंत्री जर अशा प्रकारचा घोटाळा करणार असतील तर सर्वसामान्यांनी जायचं कुणाकडे? खरं तर एक नव्हे दोन नव्हे सातत्यानं चुकांवर चुका होताना दिसत आहे। आता तरी सरकार योग्य ती कारवाई करेल असं आपल्याला वाटतं का? एका बाजूला कोर्टाकडून तर आदेशांची आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा आहेत, पुढे नेमकं नाट्यमय काय घडतं त्याकडे देखील लक्ष असेल, मात्र हे एक उदाहरण अनेक राजकारण्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असं आपल्याला वाटतं का? आणि कुठेतरी कोर्टाचा न्यायाचा वचक या सगळ्यांवरती आहे, हे अधोरेखित करणारा हा निर्णय ठरेल। मार्गदर्शक तर ठरेलच आणि आम्हाला खात्रीच आहे की हायकोर्ट सुद्धा हा निर्णय अपील करेल। कारण की ज्या काही कागदपत्रावर गोष्टी आहेत त्या कोर्टामध्ये दाखल आहेत, ज्यांच्या अनुषंगाने हा निर्णय दिला गेलेला आहे। सगळे पुरावे तपासून त्या अंती हा निर्णय दिला गेलेला आहे आणि जे पुरावे आता कोर्टात दाखल आहेत ते बदलणार नाहीयेत। त्यामुळेच तो निर्णय सत्र न्यायालयाने देखील कायम ठेवला आहे आणि सत्र न्यायालयानंतर तो हायकोर्ट सुद्धा कायमच करणार याबद्दल आम्हाला खात्री आहे। नक्की यामध्ये फक्त सत्र न्यायालयाने जो त्यांना रिलीफ दिलेला आहे, पार्टली अलाव केलेला आहे, त्याबद्दल आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागणारच आहोत। आणि मला पक्की खात्री आहे की हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतरही समजा कोकाटेंनी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची जर तयारी ठेवली तर तिथेही हा निर्णय कायमच होणार आहे आणि हा पथदर्शक निर्णय ठरणार आहे। हा खरंच सगळ्यांना वचक देणाराच निर्णय ठरणार आहे याबद्दल खात्री आहे। निश्चितच धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि एकंदरीतच ही तक्रार तुम्ही दाखल केलेली आहे आणि एक मार्गदर्शक अशा प्रकारची केस महाराष्ट्रातल्या जनतेसमोर उभी राहिलेली आहे। आता पाहूयात कोकाटेंवरती होणारी कारवाई आणि पुढच्या नाट्यमय घडामोडी नेमक्या काय होतात त्यावरती आमचं देखील लक्ष असेलच। तर या संपूर्ण प्रकरणावरून कोकाटे अडचणीत सापडलेले आहेत। हे प्रकरण नेमकं काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। तर 1995 ला मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट मिळवण्यासाठी फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप आहे। दरम्यान कोकाटे यांच्या संदर्भात आणखी एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे भाऊ विजय कोकाटेंनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्याचा आरोप आहे। नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागातील प्राइम अपार्टमेंटमध्ये हा फ्लॅट मिळवण्यात आलेला होता। प्रशासनाची दिशाभूल करून तब्बल 4 फ्लॅट पदरात पाडून घेतले। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भातली तक्रार केलेली होती। तर 1997 मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल।
बरं, दरम्यान